नमस्कार, मी ज्ञानदा कदम। आज दिवसभरातली सगळ्यात महत्त्वाची बातमी म्हणजे मनोज जरांगे यांनी आंदोलनाची दिलेली हाक। 30 मे पासून ते आमरण उपोषण करणार आहेत, पण या सगळ्या घडामोडींचे काही राजकीय अर्थ सुद्धा निघतात, त्यांना आपण डिकोड करण्याचा प्रयत्न करूया। सरकारवरती एक प्रकारे राजकीय दबाव वाढवण्याचा मनोज जरांगेंचा प्रयत्न असल्याचं बोललं जात आहे, कारण सरकारने दिलेली आश्वासनं, आजवरची आश्वासनं पूर्ण न झाल्यामुळे पुन्हा एकदा सरकारला चर्चेच्या टेबलवर आणण्यासाठी मनोज जरांगे पाटील हे आग्रही असल्याचं या आंदोलनाच्या घोषणेतनं दिसल्याचं बोललं जात आहे। दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे महायुतीसाठी वाढती डोकेदुखी, ती कशी? तर सध्या सत्ताधारी महायुती समोरचा सगळ्यात मोठा प्रश्न या आंदोलनाच्या अनुषंगानं तो म्हणजे ओबीसी समाज आणि मराठा समाज यांच्यामध्ये एक प्रकारे समतोल साधून ठेवणं। पण मराठा समाजासाठी जर एखादा निर्णय घेतला त्यावरनं ओबीसी समाज किंवा संघटना नाराज होऊ शकतात। त्यामुळे मनोज जरांगेंच्या मागण्या केटर करत असताना, त्यांचा सकारात्मक विचार करत असताना सावध पावलं टाकणं हे अर्थातच सरकारसाठी सगळ्यात मोठं चॅलेंज ठरू शकतं। त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांची स्वतःची ताकद। जरांगे पाटलांनी आधी अनेकदा सांगितले की ते काही निवडणूक लढवण्यामध्ये अजिबात इंटरेस्टेड नाहीयेत, पण समाजाचा त्यांना मोठा पाठिंबा आहे हे त्यांच्या वेगवेगळ्या आंदोलनातनं वेळोवेळी सिद्ध झालंय। त्यामुळे समाज अजूनही आपल्या पाठीशी आहे हे पुन्हा एकदा दर्शवण्याचा, दाखवण्याचा मनोज जरांगे पाटलांचा प्रयत्न असू शकतो, तसा तो मानला जातोय। ग्रामीण भागातली महाराष्ट्रातली जी नाराजी आहे ती या आंदोलनामुळे पुन्हा उफाळून येऊ शकते असा सुद्धा एक अंदाज व्यक्त केला जातोय, कारण मराठा समाज जो आहे ग्रामीण भागातला तो अजूनही बेरोजगारीचे प्रश्न, नोकरीचे प्रश्न, शिक्षणाचे प्रश्न हे सगळ्याशी एक प्रकारे स्ट्रगल करतोय आणि त्यामुळे सरकारविरोधी भावना अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे। खास करून मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात ओबीसी विरुद्ध मराठा या संघर्षाची भीती सुद्धा वाढू शकते, कारण सरकारला एक प्रकारे तारेवरची कसरत करावी लागेल, कारण या दोन समाजामध्ये समतोल राखूनच पुढचा निर्णय घेणं गरजेचं बनतं। त्यामुळे मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाचं यापुढे नेमकं काय होणार? सरकार त्यांना आधी शांत करणार का, कन्व्हिन्स करू शकणार का? उद्या परवा त्यांच्या कोण कोण गाठी भेटी घेतात, काय घडतंय या अनुषंगानं सगळी सविस्तर बातमी संध्याकाळी 7च्या बुलेटिनमध्ये थोड्याच वेळात पाहूया।